नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनःपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पुढारी न्यूजपेपरचं हे कटिंग आहे आणि यामध्ये एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, शिक्षक भरतीच्या संदर्भात नव्या शिक्षकांच्या 8 ते 13,000 जागांची भरती अखेर सुरू. म्हणजे हे कटिंग बघितल्यानंतरच आपल्याला एक्झॅक्टली थोडं शॉकिंग वाटणार आहे, की नव्या शिक्षकांच्या 8 ते 13,000 जागांची भरती अखेर सुरू असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि सोबतच यामध्ये आणखीन काय दिलेलं आहे बघा इथे, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनामुळे घटल्या शिक्षक भरतीच्या नव्या भरतीच्या जागा. म्हणजे जे शिक्षक ऑलरेडी अतिरिक्त झालेले आहेत ना, तर त्यांचं जे समायोजन प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमुळे ज्या जागा वाढलेल्या होत्या, त्या वाढलेल्या जागांमध्ये हे अतिरिक्त शिक्षक आता ॲडजस्ट केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर ज्या जागा रिक्त राहणार आहेत, तर त्या रिक्त राहिलेल्या जागांचा आकडा हा जास्तीत जास्त 8 ते 13,000 असू शकतो. असं हे या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण या न्यूजला व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तुम्हाला या न्यूजच्याबद्दल काय वाटते हे देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा. बघा या ठिकाणी काय माहिती देण्यात आलेली आहे, ती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. नव्या शिक्षकांच्या 8 ते 13,000 जागांची भरती अखेर सुरू. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनामुळे घटल्या नवीन भरतीच्या जागा. राज्यात पवित्र पोर्टलद्वारे किमान 13,000 नव्या शिक्षकांची भरती होण्याची शक्यता आनंदवार्ता असून यामुळे पूर्ण पगारी शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षण सेवकांच्या आशाही पल्लवित झालेल्या आहेत. म्हणजे जे शिक्षण सेवक आहेत तर त्यांना देखील आता याच्यामुळे आनंद वाटण्याची शक्यता आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कारण ही एक आनंदाची बातमी त्यांच्यासाठी असू शकते, की आता त्यांना शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्याच्यानंतर पूर्ण पगार मिळणार आहे अशा संदर्भातील ही न्यूज होती. अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता वेगात असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे. शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना 31 मे 2024 पर्यंतच्या रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. 2026 पर्यंत म्हणजे मे महिन्यापर्यंतच्या ज्या जागा आहेत तर त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि त्यानुसार कार्यवाही चालू आहे. परिणामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची हजारो पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा होत आहे. शिक्षण विभागाने केवळ सध्या रिक्त पदेच नव्हे तर मे 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संभाव्य जागांचा देखील यामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काय आहे की 1 मे ते 31 मे या कालावधीच्या दरम्यान सर्व शाळांनी रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक असल्याचे करण्यात आले आहे. त्यानंतर जूनमध्ये पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शाळांचे पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल व संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने पारदर्शकतेचा दावा केला जात आहे. ही आहे एक इम्पॉर्टंट अपडेट. आता यामध्ये पहा पुढे काय सांगितलेलं आहे. 1,70,000 उमेदवार जे आहेत ते भरती प्रतीक्षेमध्ये अजूनही वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी झालेली जी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे, यामध्ये 2,28,000 उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी 2,11,308 उमेदवार परीक्षेला बसले. तर 1,70,000 उमेदवार तसेच 1,70,108 उमेदवारांनी स्वतःचं सेल्फ सर्टिफिकेशन देखील पूर्ण केलेलं आहे. या सर्व पात्र उमेदवारांच्या नजरा आता या भरती प्रक्रियेकडे लागलेल्या आहेत. पुढे इथं काय सांगितलेलं आहे की मुलाखतीविना शिक्षक भरतीचा दावा, की आता पवित्र पोर्टलमार्फत जी भरती प्रक्रिया राबवून वशिलेबाजी होत होती त्याला आळा घालण्याचा शासनाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थातील शिक्षकांची भरती पूर्णपणे गुणवत्तेवर आणि मुलाखतीशिवाय होणार आहे. मात्र खाजगी संस्थांना प्रत्येक जागेसाठी एका जागेसाठी 10 उमेदवारांना मुलाखतीला बोलवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. आता हे प्रमाण कुठेतरी 1:3 देखील झालेलं आहे. 1:10चं इथे दिलेलं आहे, परंतु थोडंसं मला डाऊटफुल वाटते. तुम्हाला काय वाटतं आहे याच्याबद्दल? तुम्ही देखील कमेंट करा. म्हणजे जे काही विथ इंटरव्ह्यू आहे तर ते राऊंड देखील असे ट्रान्सपरंट होण्याची शक्यता यामध्ये सांगितलेली आहे. आणि पुढची बातमी आहे तलाठी भरती संदर्भात, की राज्यामध्ये 1,700 तलाठ्यांच्या भरती MPSCकडून होणार आहे. हे तर आपल्याला माहीत झालेलं आहे. ही जी तलाठी भरती प्रक्रिया आहे ती आता यावर्षीपासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नाही तर काय MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडून होणार असून यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणीपत्र मागवण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल देखील तयार करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ही होती अशी एक इम्पॉर्टंट अपडेट, की यामुळे जे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजनची प्रक्रिया आहे ती चालू होणार आहे. ती चालू झालेली आहे ऑलरेडी आणि
काही काळासाठी थांबवली देखील होती, ज्या निवडणुका लागल्या होत्या त्याच्यामुळे. आता हे समायोजन जरी थांबलेलं असलं तरी हे पुढे चालून होणारच आहे. मग हे समायोजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एकंदरीत एकूण किती जागा रिक्त आहेत हे एक्झॅक्टली कळणारच नाही. त्यामुळे मित्रांनो, जागा ह्या घटू शकतात का? तर ऑब्व्हियसली ज्या एक्झिस्टिंग रिकाम्या जागा आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये, त्यामध्ये हे जर सरप्लस झालेले शिक्षक असतील तर यांना समायोजित करून घ्यावंच लागेल. आणि त्याच्यानंतर मग कुठे नवीन भरतीच्या जागा जितक्या रिक्त आहेत त्याच्यापैकी 80% सरकार भरणार आहे. मग ते 80% जागा जर आपण विचार केला तर आपल्या हाती सगळ्या माध्यमां मिळून, सगळ्या आस्थापना मिळून, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था, अनुदानित, विनाअनुदानित सगळ्यां मिळून जर 8 ते 13,000 जर जागा आल्या तर परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता होऊ शकते. तुम्हाला काय वाटते या संदर्भात? तुम्ही देखील कमेंट करा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.